नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. सासू सुनेतील नाते. समीक्षा एका छोट्या सोसायटीमध्ये राहत होती. पंचकुमी पंचकुनी कुटुंब, सासू सासरे, समीक्षा, तिचा नवरा अमित आणि मुलगी ईशा. नणंद त्याच गावात, पण तिच्या सासू. ओव्हरऑल बाहेरून बघताना एक छान हसत खेळत जगणारं कुटुंब. ह्या जागी 2 BHK फ्लॅट घेऊन नव्यानेच ते शिफ्ट झाले होते. हळूहळू तिथलं वातावरण, शेजारी ह्यांच्याशी ताळमेळ जुळवण्याचा प्रयत्न सुरू होता. नवरा बायको दोघेही काळाची गरज असल्याने नोकरी करणारे, त्यामुळे ओघाने मुलीची थोडीशी जबाबदारी आजी आजोबांवर यायची. घरोघरी मातीच्या चुली या नियमात हे घरही अपवाद नव्हतं. पण अमितच्या वडिलांची शिकवण होती, जे काही वाद असेल ते घरातच मिटवायचे. बाहेरच्या कुणालाही त्याची पुसट कल्पना सुद्धा नको. त्यामुळे फारसे विकोपाला जाणारे वाद होत नसत. आता हल्ली टीव्हीवर असणारा सासू सुनांची कृपा ही लोकांना कुठेही आसपास हसून खेळून राहणारी जोडी दिसली की ते डोकावतात. हे सगळं इतकं छान कसं? असाच प्रकार हा कुटुंबाबाबतीतही होऊ लागला. शेजारच्या पाटील काकूंना जरा जास्तच कुतूहल होतं की सून घरी नसते तर सासू काही चिडचिड करत नाही. मग आपल्या रिकाम्या डोक्यात काय उपयोग, असा विचार करत त्यांनी हळूहळू सासूशी मैत्री वाढवली. पण तरीही काही हाताला लागेना, कारण घरचा नियमच सगळे मनापासून पाळत असत. मग पाटील काकूने दुसरं अस्त्र वापरले. ते आपल्या सुनेच्या काळ्या करू लागले, जेणेकरून तरी समीक्षेच्या सासूबाई काहीतरी बोलतील. पण ते पुन्हा तेच. उलट त्या पाटील काकूंना थोडंसं जुळवून घेण्याचा सल्ला देऊ लागल्या. हेही फेल म्हटल्यावर आता पाटील काकू नेहमीच्या ग्रुपकडे वळल्या आणि समीक्षाच्या कुटुंबाबद्दल उलटसुलट बोलू लागल्या, जे की सर्व मनानेच तयार केलं होतं. हे सगळे समीक्षाच्या घरच्यांना तेव्हा कळले, जेव्हा पाटील काकूंच्या मुलाने त्यांना विचारले की घरात इतके प्रॉब्लेम सुरू आहेत तर तू वेगळा का नाही राहत. अचानक आलेल्या या प्रश्नाने उत्तर काय द्यायचे अमितला सुचेना. पण त्याने अरे इतकं तर सगळ्यांच्याच घरात होतं, वेळ दिलं की सुटेल कोणता, असं म्हणत वेळ मारून नेली. घरी आल्यावर मात्र त्याने जेवल्यानंतर सगळ्यांशी बोलायचं आहे असं सांगितलं. जेवण झाल्यावर ईशाला झोपवून सगळे हॉलमध्ये जमले. अमितने आपला अनुभव सांगितला. तसाच अनुभव आपल्याला आल्याचे त्याच्या बाबांनी पण सांगितलं. आई आणि समीक्षेच्या मात्र लक्षात हा प्रकार आला आणि मग सगळं काही त्यांनी त्या दोघांना सांगितलं. लोकांना हल्लीच्या बिझी आयुष्यात दुसऱ्याच्या घरात काय वाईट घडत आहे यात इतका रस आहे की हे त्यांना कळेच ना. यावर उपाय एकच होता, सगळ्यांशी जेवढ्याच तेवढा संबंध ठेवणे आणि आपल्या वागण्यातून घरात सगळं नीट आहे हे लोकांना पटवणे. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या पद्धतीने वागायचा सर्वांनी सुरू केलं. ऑफिसला जाताना समीक्षाला मुद्दाम थांबवत आई आणि बाबा डबा आणून देत. मग ती हसून त्यांचा निरोप घेईन. अमित आई बाबांसोबत जास्त वेळ घालवू लागला. या कामात तिच्या नंदेनेही मदत केली. सुट्टीच्या दिवशी ती तिच्या नवरा मुलांसह येई. दिवसभर गप्पा टप्पा खाणे याने घर नुसते भरून जाईल. सलग 2 महिने अशा काही छोट्या छोट्या गोष्टी इतरांच्या लक्षात येत आहेत अशा करत त्याने चर्चेला पूर्णविराम दिला खरा. पण यावेळी एक नवीन प्रश्न समोर आला, इतकं सगळं चांगलं कसं? या प्रश्नाने सगळ्यांची हसून हसून पुरे वाट लावली. पण एक गोष्ट चांगली घडली, ती म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं नातं अजून घट्ट झालं. हे सगळे कुटुंब म्हणून अजून जवळ आले आणि या सगळ्यांना हेही लक्षात आले की लोक बोलणारच, आपण मात्र आपलं आयुष्य जगत राहायचं आनंदाने. तात्पर्य हेच की आपण कसेही असू, समाज मात्र त्याने लावलेल्या चष्म्यातून आपल्याकडे बघत असतो. आपलं वाईट होत असेल तर फुकटाचे सल्ले देतो आणि चांगलं होत असेल तर बोट मोडतो. या सगळ्यांवर एकच उपाय असतो, तो म्हणजे आपल्या छोट्याशा विश्वात एकमेकांना समजून घेणं, विश्वास ठेवणे आणि मुख्य म्हणजे आहे त्या क्षणांचा भरभरून जगणे आणि त्या परिस्थितीतही समोरचा आनंदी कसा आहे हे लोकांना जास्त कोड्यात पडते. कुणी आपलं घर तोडण्यासाठी, नात्यात दुरावा आणण्यासाठी प्रयत्न करत असेल तर वेळीच ओळखून आपलं नातं घट्ट व्हावं म्हणून आपण प्रयत्न करावेत, जे त्या व्यक्तीला जागेवर आणते. आपण नेहमी रागाच्या भरात म्हणतो की ह्याने माझं वाईट केलं,
मी पण त्याचं करणार. पण हा क्वेश्चन ऑफ द डे काय म्हणतो बघा, तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. द बेस्ट रिवॉर्ड इज हॅपीनेस बिकॉज नॉटिंग ड्राईव्ह people more crazy than saying someone actually